सो पुढच्या 30 वर्षांकडे कसं बघतोस? तर मी सांगेन की 1 year ॲट अ टाइम असंच बघतो. अर्थात सगळ्यांची असतात तशी माझी पण लॉंग टर्म स्वप्न आहेतच, पण मग त्या मोठ्या स्वप्नासाठी या वर्षात काय करायचंय तोच सध्या तरी विचार मी करतो. अगदीच त्यावेळेस काय होईल आणि कशासाठी होईल वगैरे इतका नाही विचार करत, कारण लाईफ अनसर्टन आहे. या गोष्टी आतापर्यंत आपल्याला समजलेल्याच आहेत. आणि बाकी त्या स्टेटमध्ये आहे मी सध्या. मोस्ट सिक्युअर्ड लोक बघितलेत तुम्ही, जे स्वतःमध्येच खूप सिक्युअर्ड असतात. बाहेरून कोणी येऊन त्यांना सहजासहजी विचलित नाही करू शकत कशाच विषयी. करिअर, प्रेम, नाती गोती, समाज, देश किंवा विचार, पैसा, श्रीमंती, गरिबी, कुठल्याच बाबतीत त्यांना इतर लोक अनलेस अँड अंटिल की ते स्वतःहून एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करतील तोपर्यंत त्यांना विचलित नाही करू शकत. उदाहरण द्यायचं असेल तर धोनीचं जवळपास 15-17 वर्षांचं इंटरनॅशनल करिअर गाजवलं, जे इतरांना शक्य नाही झालं त्या सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्या, आणि सगळ्यात शेवटी जाऊन तो तिकडे स्ट्रॉबेरीची शेती वगैरे करतो. त्याला घंटा फरक पडत नाही की दुनिया त्याच्याविषयी काय बोलते आणि काय सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं ती एक मेंटल स्टेट आहे, आणि ती अचीव्ह करता आली तर बाकी सगळ्या गोष्टी अचीव्ह होऊ शकतात.